टीमच्या माध्यमातून हेमंत शेलार साहेब सावरे या स्पर्धेचे सूत्रधार विश्वास बोंड साहेब असतील. चांगल्या प्रकारे जरूर मेहनत विश्वास बोंड यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहायला मिळते. रुपेश कोंडारी साहेब या स्पर्धेचे सूत्रधार. नितेश शेलार चांगल्या प्रकारचं कार्य. मयूर पाटील एंबूर यांच्या माध्यमातून देखील आपण सातत्यपूर्वक पाहत आलेलो आहोत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहिल शेख. या आधीच्या मात्र सामन्यामध्ये अक्षरशः फलंदाजांना नाचवलं होतं आपल्या तालावर. तोच स्टार गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून राजेश घरत, उत्तम सुतार, विवेक बर्नेकर, रमेश डोवला, सॅम पाटील जॉईंट झालेले आहेत. निनाद पाटील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रुपेश सिंग यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा दोन्ही सुद्धा संघांना दिल्या जात आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांना मनस्वी अंतःकरणापासून शुभेच्छा. फलंदाज सज्ज होतोय. फलंदाज मार्कवर मिस्टर अनिकेत राऊत. क्रिकेटमधील कमाई गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी दान करणारा एक दानशूर खेळाडू. पहिल्या चेंडूवर मात्र पुल करण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू मात्र सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर बघायला मिळालं. 24 फेब्रुवारी 2019 चा दिवस उजाडला आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल पुलवामा हल्ल्यामधील शहीद जवानांना 50,000 रुपयांचं रोख पारितोषिक अनिकेत राऊत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दान केलं. असा हा दानशूर खेळाडू. हॅट्स ऑफ यू, सलाम असेल. क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जाईल. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू आपण पाहिला. मंगलदास घरत यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. निदा पटेल, उत्तम सुतार यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा. वैभव सातवी जॉईंट होत आहेत. सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज राहिल शेख. वेळेला मात्र खेळण्याचा प्रयास. चेंडू सरळ निघून येईल. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये जबरदस्त दर्जेदार चाणाक्ष क्षेत्ररक्षण चुणूक दाखवतोय खेळपट्टीवर क्षेत्ररक्षक. सुपर फिल्डिंग निलेश वावरे, बाला पांढरे यांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेला दिल्या जात आहेत. रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग कुठल्याही स्पर्धेचा आत्मा म्हणून ओळखले जात आहेत. संपूर्ण वर्ल्डचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक लोकप्रिय खेळ अर्थातच फुटबॉल. 3.3 बिलियन्स फॅन आहेत फुटबॉल या खेळाच्या. आणि दुसऱ्या क्रमांकावर जागतिक पटलावर सर्वात लोकप्रिय खेळ अर्थातच क्रिकेट. 2.2 बिलियन्स फॅन क्रिकेट या खेळाचे बघायला मिळत आहेत. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल लाऊड अपील. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. अक्षय गरजच्या खेळीला पूर्णविराम, फुल स्टॉप. काटाले एक्सप्रेस बॅक टू द पॅव्हेलियन. मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ग्रामीण भागामध्ये उत्क्रांती घडवून आणणारा खेळाडू काटाळे एक्सप्रेस अर्थातच अक्षय घरत तंबूच्या आसराला परततोय. बाला पांढरे जॉईंट झालेले आहेत. धनंजय दळवी, थँक्यू सो मच आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल. भूषण गोरेकर आपले देखील खूप खूप धन्यवाद. अक्षय यादव मॅन फ्रॉम चहाडे विलेज आपले देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. मंगल तुंबडा, धनंजय दळवी, थँक्यू सो मच. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय जवळजवळ 700 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून तोडला जातोय. मिहिर पाटील, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट्स. धावसंख्या आतापर्यंत फलकावर पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर. जितक्या ताकदीचा फलंदाज आहे तितक्या ताकदीचा गोलंदाज. कारण राहिल शेख मी आधीच उल्लेख केला होता. एकंदरीत MB स्पोर्ट्स खरिवली ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. परंतु या वेळेला सरपाडा विभागातील वंडर बॉय अर्थातच फलंदाज चेतन पाटील सोडणार नाहीये. चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. काय कमालीचा फलंदाज. आगरी प्रीमियर लीग 2020 मध्ये आपण पाहिलं होतं. 6 चेंडूमध्ये 6 षटकार. शिरसाडच्या त्या ऐतिहासिक मैदानामध्ये जरूर चेतन पाटील याच्या माध्यमातून आणि म्हणूनच मॅन ऑफ द सिरीज म्हणून LED TV आपल्या नावावरती करणारा हा खेळाडू आपण पाहतोय चेतन पाटील. सुपर बॅटिंग. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचतो तब्बल 13 रन्स 13
या धावसंख्येवर. एका बाजूने भाडोली गावातील गोलंदाज सागर आणि दुसऱ्या बाजूने सरपाडा गावचा वंडर बॉय अर्थात चेतन पाटील आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार हा विक्रम आपल्या नावावरती करणारा हा दिग्गज फलंदाज पाहायला मिळतोय. आगरी समाजाने अनेक हिरे दिलेले आहेत या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वाला. दुपारच्या सत्रामध्ये आपण विनायकला पाहिलं, जबरदस्त अर्धशतक त्याच्या बॅट मधून. सफाळे विभागातील खेळाडू तुषार घरतला कोण विसरेल, पंकज पाटील अर्थातच पालन ला कोण विसरेल आगरी समाजाच्या माध्यमातून. चेतन पाटील सुमात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. भावेश पाटील मॅन फ्रॉम नवसई कोण विसरेल या खेळाडूला आगरी समाजाच्या माध्यमातून. अमित पाटील मॅन फ्रॉम भामटपाडा कोण विसरेल त्या देखील खेळाडूचं कौतुक. 7 चेंडू 7 षटकार त्याच्या माध्यमातून. असे कितीतरी हिरे आगरी समाजाने सातत्यपूर्वक दिलेले आहेत. चला बघूया खेळपट्टीवर गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाज मार्कवर मिस्टर विवेक जाधव अर्थातच यॉर्कर किंग सज्ज होतोय. या वेळेला मात्र आपण पाहू शकतो हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच सुशील भोपी. कोण विसरेल सिद्धार्थ पवार थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल मडवी स्वागत आहे. सुशांत दानवा थँक्यू सो मच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. कल्पेश मरले थँक्यू सो मच. अनिकेत राऊत सारखा एक दिग्गज फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट खेळता खेळता वाढला, मोठा झाला आणि इतका मोठा झाला की खरोखरच समाजामध्ये गोर गरीब गरजू लोकांसाठी आपल्या पारितोषिकातील रक्कम दान करू लागला. याला म्हणतात दानशूर खेळाडू. अल्ल्याली गावचा कोहिनूर अनिकेत राऊत कडून बरंच काहीतरी शिकण्यासारखं आहे मित्रांनो आणि खेळाडूंनो. वेळेला मात्र खेळण्याचा प्रयास, चेंडू निघून जाईल शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये. सुरेख पद्धतीने आपण पाहतोय दोन्ही सुद्धा संघ बलाढ्य मातब्बर दिग्गज. विवेक जाधव काय खेळाडू आहे, दर्जेदार क्लास आहे या खेळाडूकडे. गोलंदाज म्हणून टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये जबरदस्त आपला ब्रँड कोरलाय या खेळाडूने. सुपर बॉलर, विलक्षण गोलंदाज. वाडा प्रीमियर लीग मधील हुकमी इक्का मोठं ट्रम्प कार्ड म्हणून देखील विवेक जाधव याची ओळख. सुपर बॉलिंग. अनिकेत राऊत सारख्या फलंदाजाला बाद करणं, चेतन पाटील सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं साधी सोपी गोष्ट नाहीये. परंतु विवेक जाधव सारखा गोलंदाज असेल तर कधी कधी काही गोष्टी शक्य देखील होत असतात. अचूक टप्पा आणि योग्य वेग ही खासियत विवेक या गोलंदाजाची. या वेळेला मात्र लाऊड अपील जरूर बघायला मिळालं. कधी कधी मात्र गोलंदाज चेंडू फेकल्यानंतर खेळपट्टीच्या अगदी मधोमध उभे राहतात आणि म्हणूनच पंचांना त्या ठिकाणी ऍक्युरेट डिसिजन देण्यासाठी व्यत्यय येतो. असे कितीतरी किस्से आपण पाहिले असतील. आता सुधारणा करावी लागेल ती गोलंदाजांना. जेव्हा तुम्ही चेंडू डिलिव्हर करून खेळपट्टीच्या मध्ये थांबता तेव्हा एकंदरीत पंचांना नक्की डिसिजन काय हे देऊच शकत नाही. ऍब्सोल्युटली प्लम्प साठी आपण पाहत असतो. केपीएल सारख्या 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील हा किस्सा घडला होता. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर खेळपट्टीच्या मध्ये कधीच स्थिरावू नका. या वेळेला मात्र ब्रह्मास्त्र उलगडलं जातंय. विवेक जाधव क्या बात है, यॉर्कर किंग. सुपर बॉलिंग, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं मुत्तय्या मुरलीधरन असा एक गोलंदाज ज्याने तब्बल 290 गडी हे क्लीन बोल्टच्या माध्यमातून गारद केले. तदनंतर आपण पाहिलं
वसीम अक्रम सारखा एक गोलंदाज ज्याने तब्बल 278 गडी क्लीन बोल्डच्या माध्यमातून गारद केले आणि तदनंतर आपण पाहिलं वकार युनुस पाकिस्तान संघाचा गोलंदाज ज्याने 253 गडी हे क्लीन बोल्डच्या माध्यमातून गारद केले. तशाच प्रकारे या वेळेला गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर विवेक जाधव अर्थातच बाबू या नावाने ज्याला विशेष प्रेम मिळालं या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये टोपण नावही मिळत असतात. क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहिलं असेल राहुल शरद द्रविड ज्याला जामी या नावानेच ओळखलं गेलं. कपिल देव रामलाल निकंज हा गोलंदाज आपण पाहिला असेल कपिल देव या नावानेच ओळखला गेला. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या. 6 चेंडूमध्ये एकही धाव न देता तब्बल 2 गडी गारद करण्याचा अमूल्य कीर्तिमान आपल्या नावावर. रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग जरा जोरदार टाळ्यांचा गजर करा विवेक जाधव या गोलंदाजासाठी. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी शोभून दिसावी तशा पद्धतीने ही गोलंदाजी आपण पाहतोय. विवेक जाधव अर्थातच बाबू. सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर या नावाने जास्तीत जास्त ओळखला गेला. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे विराट प्रेम कोहली चिकू चॉकलेट बॉय या नावाने जास्तीत जास्त ओळखला गेला. महेंद्रसिंग धोनी माही या नावाने जास्तीत जास्त पसंती पाहायला मिळाली. अनिल कृष्णस्वामी कुंबळे जम्बो या नावानेच विशेष प्रेम त्या खेळाडूवर. हर्षल गिब्स या खेळाडूला स्कूटर या नावाने जास्तीत जास्त पसंती आपण पाहिली असेल. जॅक कॅलिस या एकंदरीत खेळाडूला वुगी या नावानेच विशेष पसंती देण्यात आली. तशाच पद्धतीने विवेक जाधव अर्थातच बाबू याला आपण पाहतोय. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी ज्यांना मात्र संत ज्ञानेश्वर या नावानेच ओळखलं गेलं. तुकाराम बल्लोबा आंबिले ज्यांना संत तुकाराम या नावानेच ओळखलं गेलं. डेबूजी झिंगरोजी जानोरकर यांना मात्र संत गाडगे बाबा या नावानेच
वेलकम बॅक. चला बाजार आळी मनोर संघाचे संगनायक आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. लक्ष जर आपण पाहिलं तर 16 धावांचं टार्गेट हे निर्धारित 3 षटकांमध्ये समोर सलामीवीर दोन्ही सुद्धा फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने क्रितेश खरत आणि दुसऱ्या बाजूने दीपेश घोलप, दोन फलंदाज जरूर बघायला मिळत आहेत. अक्षय जाधव जॉईंट होत आहेत. सहर्ष स्वागत आहे. सुधीर चापके जॉईंट झालेले आहेत. वेलकम. जायद रईस थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. विनय पाटील आपले देखील खूप खूप धन्यवाद. उत्तम सुतार थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट्स. गुलशन पवार आपले देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. रोशन जनाटे वेलकम. स्वागत करीत आहोत. खासदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक हुकमी खेळाडू, ज्या खेळाडूंना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने अनेक रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचे डोळे आसूसलेले असतात, असे खेळाडू आज आपल्या नजरेसमोर आहेत. अक्षय खरत, काटाळे एक्सप्रेस, मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून सुद्धा ओळखला जातोय, कारण ग्रामीण भागामध्ये उत्क्रांती घडवून आणणारा हा खेळाडू. मनोर प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये एक नवतरुण उभरता सितारा म्हणून खेळला गेला, परंतु गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये अक्षय खरत या खेळाडूने खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये गगन भरारी गरुड झेप घेतलेली आहे आणि काटाळे गावासमवेत संपूर्ण पालघर तालुक्याचं नाव, पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे. असा हा खेळाडू आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिकेत राऊत सज्ज होतोय गोलंदाज मार्कवर. फलंदाज क्रितेश खरत, बिरवाडीचा वंडर बॉय रिची जॉईन झालेले आहेत. सहर्ष स्वागत. विजय तरे यांच्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. खासदार चषक या स्पर्धेसाठी आदिवासी क्रिकेट असोसिएशन व पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग चे अध्यक्ष महोदय म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते. 2 धावा फलकावरती जरूर सजल्या जात आहेत. रुपेश सिंग थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. 2 धावा. रफ अँड टफ सामना. पंकज दिवे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण त्वरित समालोचन कक्षासमीप यावे ही विनंती करीत आहोत. पंकज दिवे आपण त्वरित यावे. अक्षय पोंड याच्या माध्यमातून अक्षय खरत या खेळाडूला खूप खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. या वेळेला मात्र क्या बात आहे, हा क्लास, ही ओळख. माझा खेळ पाहण्यासाठी लोक दूरवरून का येत असतात? मला अल्लाळी गावचा कोहिनूर म्हणून का ओळखलं जात आहे? मी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी स्पर्धा का गाजवतो? स्वर्गीय रतनबुवा चषक काटई सारखी स्पर्धा मी का गाजवितो? सुप्रीमो चषक सारखी स्पर्धा मी का गाजवितो? कारण माझ्या गोलंदाजीमध्ये हा क्लास आहे, हे दर्शवलं जात आहे. अनिकेत राऊत त्याच्या माध्यमातून सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. बाजार आळी मनोर संघाचे संगनायक प्लीज आपण त्वरित व्यासपीठावर यावे ही विनंती करीत आहोत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यक्षण आपण पाहतोय. न्यू मॅन इन नवीन फलंदाज खेळपट्टीवर वाडा विभागातील आणखीन एक मोठं नाव, अर्थातच फैजान मेमन, सुपर बॅट्समन. बेस्ट वर्सेस बेस्ट. शोले चित्रपटामध्ये एक सुंदर डायलॉग होता, लोहा लोहे को काटता है. आता दोन्ही सुद्धा खेळाडू एकाच ताकदीचे, फैजान मेमन वर्सेस अनिकेत राऊत. एका बाजूने पालघर तालुक्याचा स्टार, दुसऱ्या बाजूने वाडा तालुक्यातील स्टार पाहायला मिळतोय. बिग बॅटल, बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट. या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर कमालीची उसळी बघायला मिळाली. सुपर बॉलिंग, गुड बॉलिंग. जॉश हेजलवूड याला मात्र सुद्धा अशाच प्रकारची मदत मिळाली. 19 डिसेंबर 2020 च्या दिवसामध्ये ॲडिलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर आणि भारतीय संघ 36 या धावसंख्येवरती गटगटला. 28 वर्षांनंतर नको असलेला विक्रम आपल्या नावावरती जरूर भारताच्या नावे तो नको असलेला विक्रम आपण पाहिला.
ती उसळी आज मात्र शगुन क्रीडा नगरीमध्ये या वेळेला आपण पाहतोय या बिग 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 ब्लास्ट गोलंदाज देतोय फलंदाजाला उपहार आणि त्याचाच परिणाम फैजान मेमन नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 8 या धावसंख्येवर विजयासाठी अजून देखील 8 धावांचं टार्गेट हे समोर फेसबुकच्या कमेंट मध्येच म्हणायचं झालं तर कडक शॉट फैजान मेमन मी आहे वाडा तालुक्यातील स्टार खेळाडू खुल्या गटातील ट्रम्प कार्ड हे दर्शवतोय या वेळेला मात्र सॉफ्ट हँडचा वापर षटकार आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट तर आपण बघतोय मुख्य मंचावरती सन्माननीय राजेंद्र गावित साहेबांचे सहकारी सन्माननीय सदुजी गणेशकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतोय आणि मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले सर्व आमचे सन्माननीय अतिथी आहेत सर्व खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतोय थोड्याच वेळामध्ये आपले सन्माननीय अतिथींचं आगमन होईल तर विनंती असेल की आपण नक्कीच स्टेज थोडासा व्यवस्थित लावायचं आम्हाला खुर्च्या वगैरे थोडंसं सहकार्य करावं ही विनंती असेल सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे सर्वांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आम्ही ठेवतोय थोड्याच वेळामध्ये मुख्य अतिथींचं आगमन होईल त्यासाठी आम्ही विनंती करतोय ओव्हर टू कमेंट्री बॉक्स 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 धावांचं टार्गेट हे समोर घरत किचन अँड भुजिंग सेंटर मंगलदास घरत थँक्यू सो मच तसेच 2020 चे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय मनसुख सर या ठिकाणी आहेत त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय अंकुश शनिवार थँक्यू सो मच महेश कदम आपले देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर अनिल बाणे या वेळेला पुन्हा चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमारेषा पार क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक बनून राहतोय चेंडू द्यावा प्लीज घे पट्टीवर दुसऱ्या बाजूने यस सामना मात्र फिनिश केला जातोय कारण या आधीचा चेंडू आपण वाईट स्वरूपामध्ये पाहिला आणि म्हणूनच विजयावर शिक्कामोर्तब हा बघायला मिळाला षटकार कॉंग्रॅच्युलेशन्स खूप खूप अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून सावली क्रिएशन वाडा टॉप 3 मध्ये क्वालिफाय हा संघ जरूर बघायला मिळतोय मानव मात्र जॉईन झालेले आहेत सहर्ष स्वागत रुपेश सिंग जॉईंट होत आहेत आपले देखील खूप खूप धन्यवाद जवळजवळ 900 पीपल्स युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये जोडले जात आहेत उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जरूर बघायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान अनुराग चव्हाण आपण हे क्षणचित्र जरूर कैद करा कारण मैदानाच्या चहूबाजूंनी रसिक मायबाप प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांच्या माध्यमातून चला सावली क्रिएशन संघाचे संगणक तसेच बाजार आळी मनोर संघाचे संगणक आपण त्वरित यावं भाग्यपत्रक या ठिकाणी खुले केले जातील अनेक दिग्गज खेळाडू आपण आलात